महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अतिशय महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे आणि याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना महत्त्वाचे आदेश दिले गेले आहेत। 7 मेला म्हणजे बुधवारी देशभरामध्ये सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल पार पडणार आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातल्या सर्व राज्यांना अलर्ट केलेला आहे आणि एअर रेड सायरन्सची चाचणी करण्याचेही आदेश दिलेले आहेत। सामान्य नागरिक आणि विद्यार्थी यांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्यावं असं सुद्धा गृह मंत्रालयाने आपल्या निर्देशांमध्ये म्हटलंय। जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली, युद्धासारखी परिस्थिती आली तर स्वसंरक्षणाचे धडे सामान्य नागरिकांना द्या असं गृह मंत्रालयाने सांगितलंय। सोबतच क्रॅश ब्लॅकआउट ही उपाययोजना सुद्धा कशी राबवायची, त्याचे फायदे काय, ती राबवताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात या सगळ्याची माहिती विविध राज्यातल्या नागरिकांना देण्याचे आदेशही केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दिले गेले आहेत आणि सरकारनं नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलेलं आहे। सध्या पाकिस्तान आणि भारत या दोन देशातले संबंध तणावपूर्ण बनलेले आहेत, बरेच ताणले गेलेले आहेत। युद्ध कधी घोषित होईल अशी परिस्थिती आहे। भारत पाकिस्तानच्या कारवायांना उत्तर कसं देणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न चर्चेत असताना आता केंद्र सरकारने महत्त्वाचे आदेश दिले आहेत मॉक ड्रिलचे। प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, एक प्रकारे जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते किंवा युद्धाची घोषणा होणार असते त्याच्या आधी कुठेतरी नागरिकांना सतर्क केलं जातं, तर ही मॉक ड्रिल घेण्याचे आदेश म्हणजे हीच ती सतर्कता आहे का? ज्ञानदा, जेव्हा केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्व राज्य सरकारांना आदेश दिले आहे की आपण सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घ्यावी, म्हणजे नागरी समाजाच्या सुरक्षेसाठी हे मॉक ड्रिल असावी, तयारी असावी। यामध्ये महत्त्वाचा म्हणजे स्थलांतराचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। सोबतच सर्वसामान्य नागरिकांचं संरक्षण कसं करायचं यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। सोबतच देशातील प्रमुख ज्या इमारती आहेत त्यांना कसं वाचवायचं, कारण की आपल्याला माहित असेल की जेव्हाही हवाई हल्ला होतो तेव्हा देशातील मोठ्या प्रमुख शहरांवरती हल्ला होत असतो आणि या हल्ल्यांमध्ये जर बघितलं मोठ्या शहरांमध्ये ज्या मोठ्या मोठ्या संस्था असतात किंवा मोठ्या मोठ्या इमारती असतात ज्या सरकारच्या आणि खास करून पुरवठ्यात असतात, जसं उदाहरणार्थ पेट्रोल पंपचे मोठे इंधनांचे जे मोठमोठे डेपो असतात त्या डेपोंचं संरक्षण कसं करायचं, सोबतच हॉस्पिटलचं संरक्षण कसं करायचं या संदर्भात देखील सूचना दिल्या जातात। त्याच धर्तीवरती ही मॉक ड्रिल होणार आहे आणि त्या 7 मे रोजी ही मॉक ड्रिल घ्यावी अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आहे। याचा अर्थ असा होतो की तणावपूर्ण संबंध जे पाकिस्तान आणि भारतासोबत आहे त्यामध्ये अर्थ असा घ्यायचा की भारताने ही सर्व तयारी सुरू केली आहे जर पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर। ज्ञानदा, हे मॉक ड्रिल नेमकं कसं होईल, सर्वसामान्य नागरिक त्यामध्ये कसा सहभाग घेतील याबद्दलचं काही एक पत्रक जाहीर करण्यात आलं आहे का, सूचनांचं वगैरे? जर बघितलं आपण तर केंद्र सरकारच्या वतीने सर्व राज्य सरकारांना लिखित स्वरूपात सूचना पाठवण्यात आलेल्या आहे आणि त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे की तुम्हाला 5 ते 7 प्रकारची मॉक ड्रिल करायची आहे। आपल्याला माहित असेल की यापूर्वी जर जेव्हा एखाद्या ठिकाणी बॉम्ब सापडतो त्यावेळेची जशी मॉक ड्रिल असते जिथली खास करून पोलीस जी असतात ते संरक्षणाची भिंत तयार करतात, त्यानंतर ज्यामध्ये बॉम्ब शोधक पथक येतात त्याच धर्तीवरती ही नागरिक मॉक ड्रिल असणार आहे। पण याचा अर्थ असा घ्यायचा आहे सर्वसामान्यांना वरती जर हल्ले झाले, हवाई हल्ले झाले तर अशा वेळी कसं वाचायचं, त्यामध्ये पहिलं जे सूचना आहे की तुम्ही जेव्हा हवाई हल्ला होईल त्यावेळेस तुम्हाला सायरन वाजवायचं आहे। अगदी बरोबर आहे, सायरनची सुद्धा मॉक ड्रिल घ्यायला सांगितली आणि सर्वसामान्यांसाठी अर्थातच युद्धजन्य परिस्थिती ही आपत्कालीन असते, त्यामध्ये स्वतःचं रक्षण कसं करायचं याचेच धडे एक प्रकारे या मॉक ड्रिलच्या माध्यमातून दिले जातील। धन्यवाद प्रशांत, ताजे अपडेट जाणून घेत राहू।